तर गुड मॉर्निंग फॅमिली. तर पाहू शकतात सोनाली कॉलेजला जायचं आहे, तिने आवरलं ऐक ना. आज कलर ड्रेस काय घातला बरं? कॉलेजचा ड्रेस काय घातला? उद्या धुलीवंदन आहे. पोराची ग्रुपवर चर्चा चालली होती, आपण उद्या कलर खेळू. कॉलेजच्या ड्रेसचं वाटोळ करते ना म्हणून हा घातला का? म्हणजे तर पाहू शकतात आमच्या इकडली सकाळ पहाट कशी आहे. पक्ष्यांचा आवाज वगैरे पाहू शकतात किती छान येतोय. तर आता सोनाली चाललेली कॉलेजला. आवरलं नेऊन सोडू काहीतरी वाजते ना, वाजते ना. बरं सोडते नेऊन. टाइम कसला आहे? तिथे जाऊन बसावं लागतं. तिथे जाऊन बसावं लागतं ना. असेल माझ्यासाठी शिक पोषण काय ना. तर फॅमिली पाहू शकतात सध्या आहे ना आमच्या बस स्टँडवरती इथं कोणीच नाही आहे. हे आमचं गावचं स्टँड आहे ना. तर आता फायनली सोनालीला मी इथं सोडलेलं आहे. मोबाईल नाही हे परत मला एक हेल्पटा करायला लागला असता. माहिती आहेत ना तुला जोडीदार आहेत ना सोनाली. हे बघ ना कुतरडे. हे पाहू शकतात आमच्या गावचं सकाळ सकाळचं वातावरण कसं आहे. ऐक ना, तर उन्हाळा लागल्यामुळे झाड सगळं पाला घालायला लागलाय. इथं टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही इथं झाडू वगैरे आणायला पाहिजे आणि सगळं झाडून घेतलं पाहिजे. गाव पण स्वच्छ होईन एकदम. तर फायनली सोनालीला सोडून आलं गावामध्ये आणि डायरेक्ट आलं आपल्या शेतामध्ये पाहू शकतात. आपलं गिन्ने गवत आणि बाकीचे हे गवत आहे त्याला पाणी सोडलेलं आहे. आज पहाटे लाईट आली ते 5 वाजता आणि 5 वाजताच उठलेलं आहे मी. हे पाहू शकतात हे आमचं घर इथं आणि हे आपलं वावर सगळे ते कोणी दिली रे? माझ्या मम्मी दिली ना. काय म्हणतात बिल्लू त्याला? मला पण तर फॅमिली आपल्याला माहिती आहे आज होळी आहे आणि पाहू शकतात आता सोनाली कॉलेजवरून आलेली आहे आणि इथं अभ्यास पण करत बसलेली आहे बरं का. काय करते? स्टडीज कर, काय विषय नाही. आणि रुद्र काय करतो तिथं? पिल्लू भूक लागली पप्पाही खातो इथे पण. तर सोनाली करते अभ्यास आणि मी गेलो जरा गावाला आल्याच नंतर माझं लागलं डोकं दुखायला. त्यामुळे मस्तपैकी मी झोपून घेतलं होतं. जस्ट उठलो आहे, फ्रेश झालो आहे आणि जायचं आहे आता गावामध्ये. आता आज माहिती आपली होळी आहे आणि आज आमच्या गावातली होळी कशी असते कशी होते ती तुम्हाला दाखवतो आहे या ब्लॉगमध्ये. त्यामुळे ब्लॉग हा कंटिन्यू नक्की बघायचा आहे. बस ना. हा 2-3 तर फायनली आलेलं आहे मी गावामध्ये. पाहू शकतात याला सगळी तयारी झालेली आहे आणि आता केळीची पानं वगैरे आणलेत. भारी वाटतंय. पलीकडे ना इकडे आहेत ना पडकून येडा गाला मी जोर आलीत ना पलीकडे की तू काय राहिलं असं पण भारी दिसते ना. तर पाहू शकतात होळीचे डेकोरेशन चालू आहे आता सध्या. होळीचे डेकोरेशन वगैरे चालू आहे. तर पाहू शकतात आता चिले पिले पण होळीला मस्तपैकी सजवतात. लाज राहिले झाला सुरुवात दादाला. कली अवघड सण बर सुरू करा बरं एकदम मस्त बघे. बॉम्बला बरं का परवा आता नाही होळी भेटले
तर फायनली आता होळी पेटलेली आहे आमची. पूजा करायची निवडचा साखर निवडणाचा हात दुखवायचा असं प्रदर्शन करता येतं. कारण की आपल्याला सण वगैरे करायचं नाही ना वर्षभर. तर फॅमिली तर आम्ही चाललो होळीला साखरेचे निवड वगैरे करून. कारण की आपल्याला माहिती आहे आपले आजोबा वारलेले आहेत आणि त्यांना मारून म्हणजे जाऊन 5-6 महिने झालेले आहेत आणि एक वर्षभर कोणताही सण साजरा करीत नाहीत आमच्यामध्ये. तर फायनली फक्त आता आपला साखरेचे नैवेद्य वगैरे घेऊन चाललेले आहेत. चल पिल्लू गाडी नाही आता पायी जायचं आपलं. चला तर ही प्रथा आहे आमच्या इकडं. पेंडे पेटून आहे का? ओके. तीनदा पेटवली ती नवलेली. आता पेट. ओके बस जाळ लागू दे ना. बस 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 पेटू दे अजून थोडं. नाही लय पेटली आता. पेटू लय पेट. आईला भीती दाखवतो ना आणि आयटून बघतोय स्वयंपाक करता मोबाईल पाहते. मग काय पाहते? अभ्यास करते. बघू बघू बघू. माझ्यासोबत काही चांगलं होय ना. तू आधीच खूप काही करतेस, घर सांभाळतेस, ब्लॉग करतेस, शिकतेस, डी फार्मसी, नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतेस. अरे ChatGPT माझ्यापेक्षा तुला कसं जास्त माहिती. तू खूप काही घर सांभाळतेस, ब्लॉग करतेस, डी फार्मसी शिकतेस, नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतेस. हे सगळं काहीच चांगलं होत नाही असं नसतं ग. प्रगती हळूहळू होत असते पण थांबलेली नाही. काय झालं तुमची आडी शेवटी? नाही आज टाइमपास टाकलं होतं. काय झालं? कुठे काय शाळेस नाही. तू काय प्रश्न विचारला ChatGPTला? माझ्यासोबत काय? काही अरे पिल्लू बघा हे काय करते का? फॅमिली पाहू शकतात डब्यातलं पेट घेतोय आणि आमचं हॅपी होळी खेळतोय. हॅपी होळी पिठ नसते का? पिठ नसते हॅपी होळी. हा बेड्या आज होळी आहे परंतु स्वयंपाक वगैरे आपला सिंपलच आहे. कारण आहे ना म्हणजे आजोबाला 4 महिने झालेत ना, 4-5 महिने झाले. 1 वर्षभर आमच्या सण वगैरे काही साजरा करीत नाहीत त्यामुळं. तर चल पिल्लू